तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल की आपण जे आहे ते संपूर्ण जे आपल्या शेळ्या आहेत त्याची आज आंघोळ करून दिलेली आहे. तर बघू शकता. तर ते कशा पद्धतीने त्यांना वॉश केलं, आपण काय वापरलं त्याच्यामध्ये, कोणत्या पद्धतीने त्यांची आंघोळ करून दिली, स्वच्छता करून दिली, याचा संपूर्ण डिटेल त्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तर या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत गोठ्याची स्वच्छता. आपण मग शेळ्या स्वच्छता केली, आता गोठ्याची स्वच्छता. हे बघू शकता, हे जे तुम्हाला दिसत आहे हे कांडे आहेत. नेपियर म्हणा, गोपीकृष्ण म्हणा, याच्या कांड्या आहे. हे बघा, हे खाऊन राहिले. काही प्रमाणामध्ये जे खाली पडतं ते आहे. हे थोडंफार 2-3 दिवस झाले आपण कामात होतो, शेतीच्या कामात होतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला स्वच्छता करताना आली. तर आज संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतो की आज गोठ्याची स्वच्छता कशी होते. बघू शकता, आपला गोठा आहे. तर हे बघा, संपूर्ण जे आहे घाण झाली आहे. इथं लेंड्या वगैरे जे आहे ते तुम्हाला दिसत असेल. जे आपण त्यांना बसायचे पाट आहे, त्या पाटावर सुद्धा जे आहे ते गंदगी झालेली आहे. तर हा जो संपूर्ण जे आपल्याला तुम्हाला गोठा दिसत आहे, ह्या गोठ्याचा जे सफाई आहे त्यात आपण करणार आहोत. तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो कशी करायची, काय करायची. तर ह्या गोठ्याचा संपूर्ण व्हिडिओ कसा बनवला, काय बनवला, आपल्या चॅनलवर आहे. शेडची कमी खर्चामध्ये शेड कसा बनवायचा, संपूर्ण डिटेल आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला दाखवतो. तर बघा, आपण जे पिढे होते आपले बसायचे शेळ्यांना, ते आता उचलून घेतले आहे. तर आता जे आहे संपूर्ण जे गोठा आहे ते आपण झाडून घेणार आहोत. इथे एक ढग करणार आहोत. तर बघा, संपूर्ण ज्या लेण्या आहेत आपण कशा पद्धतीने टाकलं ना. तर बघा, अशा पद्धतीने जे आहे संपूर्ण आपण झाडून घेतलाय. तर चांगल्या पद्धतीने जे आहे संपूर्ण साफ झालेला आहे. तुम्हाला जवळून दाखवतो, तुम्ही बघू शकता. हे बघा, संपूर्ण जागा जी आहे कोरडी झालेली आहे. संपूर्ण आपण खरडून घेतलंय. बघा, लिंड्या कुठं पण दिसणार नाही तुम्हाला. बघा, इथे ढग केलाय. आता या ढग आपण त्या चुंगडीमध्ये भरणार आहोत. ते बघा, ते चुंगडी दिसत आहे, कालचं आहे ते. 2 दिवसाआड आपण जे आहे ते भरत असतो. संपूर्ण चुंगडी भरली की बाहेर जे आहे ते बघा, बाहेर तिकडे चारा दिसत असेल तुम्हाला, तो चारा आहे आपला शेळ्यांचा, तिथे आपण नेऊन टाकतो. हे आपण उन्हाळी वांगी लागवड केली होती, आता फुलावर आलेले आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ समोर येईल. तर त्या जो चारा आहे आपला, त्या चाराला आपण या लेंडी खताचा वापर करत असतो. तर बघा, चला, आमचा झाडू आहे तुराट्या आपल्याकडे राहतात तुरीच्या, त्याचा झाडू आहे. तर दाखवतो तुम्हाला समोर. बघू शकता, आपण ती चोंगडी भरून ठेवलेली आहे तिथं. तुम्हाला दिसत आहे कदाचित, तर बघितलं तुम्ही. हे जे माझ्या हातात बघत आहे हे आहे चुना. हे बघा, चुना आहे हा. तर हा चुना आपण आता संपूर्ण जे आहे फुकणार आहोत. आता अँटीबॅक्टेरियल, बघू शकता, चांगलं काम करत असते हे. अशा पद्धतीने जर तुम्ही चुना हा फुकला तर हप्त्यातून किंवा तुम्ही हप्त्यातून 2दा तरी या चुन्याचा स्प्रे करू शकता. पण स्प्रे करण्यापेक्षा असं फुकून जरी दिलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही होणार. आणि हे इझी आहे स्प्रे करण्यासाठी. तुम्हाला स्प्रे पंप आणावा लागेल, सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. तर बघू शकता, हे बघा किती सुंदर पद्धतीने जे आहे ते संपूर्ण आपण फुकून दिलं आहे. कॅमेऱ्याकडे पण फुकत बघा, म्हणजे कॅमेऱ्यावर नाही फुकलं, कॅमेऱ्याच्या साईडला. हे बघा, संपूर्ण जागा. हे बघा. तर हे बघा, या पद्धतीने जे आहे ते आपण संपूर्ण जो चुना होता आपला तो फुकून दिलाय. आणि कशा पद्धतीने जे आहे ते आपलं निर्जंतुकीकरण आपल्या शेडचं केलेलं आहे. तर सांगा पद्धत कशी वाटली. तर
तर एक गोष्ट सांगायची होती, पोटॅशियम परमॅग्नेट जे पुडी येते, जांभळ्या कलरचं जे आहे ते पावडर येत असते, त्याचा स्प्रे हा आपण घेत असतो. पण मला आठवण नव्हती, कारण ते घरी राहिली माझी पुडी, मी न्यू आणली घेऊन. आमच्या याची जुनी जी पुडी होती ती संपली होती, त्यामुळे तर त्याचा स्प्रे मी याच्यानंतर घेणार आहे. तर कदाचित तो व्हिडिओमध्ये भाग नाही येईल, पण तुम्ही जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर हे सर्व झाल्यावर या पूर्ण शेडला, या संपूर्ण शेडला जे आहे ते फवारणी करून घ्या. वाटत असेल तर तुम्हाला या शेळ्यांच्या अंगावर सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता, काहीही हरकत नाही, ते साईड इफेक्ट काहीच नाही, तर तुम्ही करू शकता. तर सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि या शेळीपालनाबद्दल काही माहिती हवी असेल किंवा माहीत करायचं असेल तर आपल्या चॅनलवर जा. आपण या शेळीपालनाचे व्हिडिओ टाकत राहत असतो, त्याचसोबत आपण शेतीचे व्हिडिओ सुद्धा टाकत राहत असतो. आपला मोटिव्ह आहे की एक नवतरुण जो मुलगा जेव्हा शेतीत उतरतो किंवा जोडधंदा करतो त्याचसोबत तर कसा करतो. तर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर, सोबत राहा, सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.